आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई या ना. हो पत्ता लागलाय त्यांनुसा हॉस्पिटलमध्ये आहे ती. मग काय नाचू हॉस्पिटल मध्येच आहे ना, आपल्या ताब्यात आली आहे. मग कशाला उडतोय तेवढा? तसं नाही साहेब, आता ती आपल्या टप्प्यात आहे, आपण पकडू शकतो तिला. नाही, एवढं सोपं नाहीये साहेब ते. का सोपं नाही? साहेबाला काय कठीण आहे? हिंमत कशी झाली तुझी बोलायची? कारण साहेब त्या धनंजयनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले तिला आणि सिक्युरिटी पण जाम टाईट करून ठेवली तिकडे. जे कोण सांगणार? नुसती टप्प्यात आली म्हणून नाचायचं नाही. त्यानून त्या धनंजय समोर थोबाड उचकटलं ना तर आपण सगळेजण लटकू. नाही, डाव आपल्या हातातच आहे, कारण ती अनु अजून पण बेशुद्धच आहे. ती शुद्ध आहे ना, तोपर्यंत तिला माझ्या समोर आणायचं. नाहीतर तुमचे हातपाय तोडून तुम्हाला हॉस्पिटलात पाठवीन कायमच. हा धनंजय जिथं तिथं आडवा येतोय. बरं, त्या मुलीबद्दल काही अपडेट मिळालं का? नाही, ऍक्च्युली माझा तो फोन स्विच ऑफ झालेला, मग मी तो फोन चार्जिंगला लावलाय. मी एकदा चेक करतो काही मेसेज वगैरे आलाय का. ऍक्च्युली खूपच वियर्ड गोष्ट घडली. म्हणजे मला एक्झॅक्टली माहित नाहीये की हा योगायोग आहे की काय. योगायोग? कसला योगायोग? हो, ऍक्च्युली शुद्धीवर आल्यापासून म्हणजे तिला भान नाहीये, ती अजूनही ग्लानीमध्येच आहे. ती सतत कोणाचं तरी नाव घेते. कुठलं ना? सावी. हो, ती सावी. हळू प्लीज. बघा, इथे जर कोणी ऐकलं तर सगळ्यांना उगाच परत टेन्शन येईल. आणि
आणि हे बघा, सावी नावाचा अजून नक्कीच कोण ना कोणतरी असू शकतच ना, हो की नाही? मी त्यासाठी त्या मुलीचा फोटोही काढला. मी तुम्हाला तो फोटो दाखवतो. मग तुम्ही मला तो फोटो पाठवला का नाही? अहो, मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्या फोनची बॅटरी डेड झाली होती आणि एकदा मी तो मोबाईल जाऊन चेक करतो. मी घेऊन येतो. मी इथेच रूम मध्येच लावलं, मी घेऊन आलो लगेच. कृष्ण मामा, आमचा एक फॅमिली फोटो काढ ना. फोन इथे असं कसं फुटलं? सुंदरी, काय झालं? झाला फोन सर? नाही, ऍक्च्युली फोन फुटला, खाली पडला होता. काय? असा कसा फुटला? सावी घेऊन गेली होती ना फोन? सावी, इकडे. काय हे? तुला माहितीये ना फोन मध्ये किती महत्वाच्या गोष्टी असतात. काय केलंस हे? आई, मी नाही फोडला. काय झालं ग? तर फोन फोडून ठेवला तिने. अगं ठीक आहे सुंदरी, लहान आहे ती, झालं असेल चुकून तिच्या हातून. अहो पण ही काय कुकुला बाळ आहे का? एवढी गोष्ट सांभाळता येत नाही ना? आई, मी खरंच नाही फोडला. सावी, तूच फोन घेऊन गेली होती ना चार्जिंगला लावायला? आई, मी गेले होते पण मी बरोबर लावलेला. सरू, अगं किती चिडतेस तिच्यावर. लहान आहे अजून ते. आणि बाळा, तुझं लग्न आहे, अशी चिडचिड करू नये, शांत हो बघू आधी. आई तुला आठवतंय गेल्या काही दिवसात मध्यरात्री एक बाई सावी बद्दल विचारपूस करत आली होती गेटवर. आज अगदी तसंच हॉस्पिटल मधली ती जी मुलगी आहे ना, तिने सुद्धा सावीचं नाव घेतलं. अगं बाय, आई, मी खरंच व्यवस्थित ठेवला होता. मध्यरात्री जी बाई सावीला शोधत आली होती आणि ज्या बाईला मी आता ऍडमिट केले, ते दोघेही सावीचंच नाव घेत आहेत. ह्यामध्ये काही कनेक्शन आहे की फक्त एक योगायोग आहे? नाही धनंजय, ही नियतीही असू शकते. त्या बाईला आपल्यापर्यंत आणणारी कदाचित अनु मॅडम आपल्यापर्यंत आणणारी ही बाई अनु मॅडम ही असू शकते ना? नाही, आता इथे थांबण्यात अर्थ नाही.
आत्ताच्या आत्ता त्या बाईला मला भेटायचंय. चला धनंजय. सरू थांब. अगं अंगाला हळद लागलीये आणि हळद लागल्यानंतर घराच्या बाहेर पडता येत नाही. आई पण नियमांना अपवाद आहे. सरू, हळद लागल्यानंतर बाहेर गेलं तर अपशकून होतो बाई. ऐक माझं. आम्ही जर त्या बाईला भेटलो ना तर आई आपल्या आणि तिच्याही आयुष्यात शकून येऊ शकतो. त्यामुळे आम्हाला आता जाऊ दे. चला धनंजय. दारबंद बाहेरही नाही जाऊ शकत. काय चाललं असेल बाहेर, कसं करणार आता? हे अडकून पडलो यार मी. मीच आहे आदित्य. मला माहिती आहे तू इथेच आहेस. बाहेर ये आदित्य, बाहेर ये. बरं झालं आई तू आलीस. ते कोणीतरी बाहेरनं दरवाजा बंद केला होता. सुंदरी आणि धनंजय सगळा कार्यक्रम सोडून हळदीच्या अंगाने तडक हॉस्पिटलला गेले त्या बाईला बघायला. आणि कोणी बोलून दाखवत नाही, पण सगळ्यांना असंच वाटतंय की ती बाई म्हणजे अनुच असू शकते. काय झालं आदित्य? तुझी अशी चलबिचल का होती? तुला काही माहिती का त्या बाईबद्दल? मला काय माहित असणार त्या बाईबद्दल? ती बाई सारखं सारखं सावीचं नाव घेत होती. धनंजयच्या फोन मध्ये तिचा फोटो होता. तू ऐकलंस ना मगाशी धनंजय आणि सुंदरीचं बोलणं? मी तुझ्याशी बोलती आदित्य, ऐकलंस ना? हो होय. धनंजयचा फोन ह्याच खोलीत चार्जिंगला लावला होता आणि तो फोन बाहेर घेऊन आला तेव्हा त्याचा फोन फुटला होता. म्हणजे सुंदरी आणि घरच्यांनी त्या फोन मधला फोटो बघू नये म्हणून तो फोन मुद्दाम फोडला होता. धनंजय या खोलीत येण्याआधी मी तुला या खोलीत येताना पाहिलंय आदित्य, आणि तू लपलास आहे. याचा काय अर्थ आहे? तूच फोडलास ना तो फोन? मी कशाला फोडेन तो फोन? चुकून पडला असेल आणि फुटला असेल. मी तर इकडे ते रिकामे ग्लासेस वगैरे गोळा करायला आलो होतो. कोणीतरी दार बंद केलं म्हणून अडकलो. आई आहे रे मी तुझी. तू खरं बोलतोयस की खोटं बोलतोयस एका क्षणात कळतं मला. मला खरं सांग आदित्य, अनु जिवंत आहे? ती तुझ्या संपर्कात आहे? ती हॉस्पिटलमध्ये असलेली बाई अनु आहे का? हे बघ, मला राहून राहून वाटतंय जी बाई सुंदरीला भेटण्याचा प्रयत्न करते आणि बेशुद्ध अवस्थेतही सावीचं सारखं सारखं नाव घेते ती एकच आहे, आणि ती अनु आहे. एक आईच आपल्या लेकराला भेटण्यासाठी इतकी कासावीस होऊ शकते आदित्य. हे बघ, मी जे सांगतो ना ते नीट ऐक. आई मी सॉरी, काही महत्वाचं बोलत होतं का तुम्ही? माफ करा शशी आई, तुम्हाला बाहेर बोलवत होते म्हणून शोधत आले. मी नंतर येते, सांग त्यांना. आता लगेचच बोलवले. तुला कळत नाही का? मी तुला सांगितलं ना नंतर येते. कामाचं बोलतोय आम्ही. जा तू.
आई मी काय म्हणतोय, तू 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 आता जा, आपण बोलूया नंतर. अरे पण अगं पण कोणी बघितलं ना प्रॉब्लेम, मी सगळं सांगतो तुला, सगळं सांगतो. तू आता जा, आपण बोलू. काही शहाणपणा करायचा प्रयत्न केलास ना, तुला नाही तुझ्या डोळ्यात देखत तुझ्या आईला गोळ्या झाडेन, कळलं? तुमच्यापेक्षा ना कुत्रे बरे असतात. उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. एक बेशुद्ध पोरगी ताब्यात घेता आली नाही तुम्हाला. हट! सूर्या, या या या. बघितलं का, दादा आपला मोठा झालाय. डोळ्याला डोळा भिडवायला लागलाय. चांगले बरेच दिवस फिरकला सुद्धा नाही तिथं. काय साहेब, अहो फिरकलो नाही, कारण तुम्हाला येथून बाहेर काढण्याच्या खटपटीत होतो मी, आणि कोणी ओळखेल म्हणून इकडे आलोच नाही मी. राग गेला नाही वाटतं अजून. नाही, तुझ्यावर राग ठेवून काय करणार मी. नाही, तसं काही नाही. मग कुठलं मिशन चालू आहे? माझ्यावर कुठली जबाबदारी नाही दिली. याची नजर जरा वेगळीच वाटतेय मला. मिशन बद्दल सांगू याला की नको? नाही, नकोच. आजच आलाय, थोडा वेळ जाऊ दे. काय साहेब, विश्वास नाही काय? नाही नाही, तसं नाही. तुझ्यावर जबाबदारी द्यावी एवढं मोठं मिशन नाहीये, आणि तुला गोळी पण लागली होती म्हणून आराम करू दिला तुला. सांग आता, एकदम ठणठणीत झालोय मी. अरे भावा, सॉरी 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 सॉरी. आत्ताच आजारपणात उठलायस ना, जरा काळजी घे की. आणि असली छोटी मोठी मिशनं करायला आहेत की आपल्याकडे माणसं. तू नको टेन्शन घेऊस त्याचं. फक्त एक लक्षात ठेव, मला लवकरात लवकर इथनं बाहेर काढायचं. जा आता. मिशन लपवलंच म्हणजे नक्कीच मोठं काहीतरी असणार. तू सौदामिनी असलीस तर मी सूर्यकांत हे विसरू नकोस. तुझं मिशन तर शोधेनच, पण तुला मी बाहेर काढेन असं स्वप्नच बघ फक्त. मी तर तुला कायमचं इथेच अडकवतो की नाही बघ. तुम्हाला मारलेल्या गोळीची जखम कधीच भरणार नाही, हे लक्षात ठेव. काय रे सूर्या, काय विचार करतोय? नाही, काय नाही, येतो. डोळ्याला डोळा भिडवून बोलायला लागलाय हा. नेमकं काय आहे त्या डोक्यात? नजर ठेवावं लागणार आहे त्याच्यावर. मंगल, कोण असेल ग ती बाई? काय माहित बाई, तो जीवाला घोर लागलाय माझ्या. आई ना हळदीच्या वेळेला हे विघ्न आले. मागच्या वेळेला ती बाई आली होती साधी साधी करत. आपली सरू बघायला गेली तर ती बाई गायब झालेली. आणि सरूला वाटतंय ती बाई अनु होती. अगं पण ती तर हयात नाही ना. अहो मामी, हा फक्त आपला अंदाज आहे. आपल्याला कुठं नक्की माहितीये की ती अनुच आहे का दुसरं कोणीतरी आहे. पण मामी तुम्हाला सांगते, एक मात्र मला नक्की माहितीये बघा, की माझ्या पुरीच्या आयुष्यात आलेलं सुख ना ते कोणाला बघवत नाही, हे मात्र नक्की आहे बघा. आता मला सांगा, त्या अनुसाठी तरी काही कमी केलं का हो माझ्या सरूनी? तिच्या जीवाला जीव दिला. अहो स्वतःचं सुख बाजूला सारून फक्त तिच्या सुखाचा विचार केला.
आणि आता कुठं माझ्या लेकराच्या आयुष्यात जरा सुख यायला लागलं तर ही अनु आडवी आली बघा. तुम्हाला सांगते मामी, मी आयुष्यात कधीच कोणाचं वाईट चितलं नाही बघा, पण आता बोलते. एक तर ती अनु नसावी, आणि जर ती अनु असेल ना तर तिने झोपेतनं कधी उठूच नाही. मंगल, अगं असं बोलू नये. आपल्या पुरीचं वाईट होऊ नये म्हणून दुसऱ्या पुरीबद्दल असं बोलू नये कधी. अगं बिचाऱ्या अनुचा काय दोष आहे? मग काय करू मामी, सांगा ना मला तुम्ही, काय करू मी? आदित्य, मग ती अनु, आणि मग साहेब. अहो नुसता खेळ चाललाय हो माझ्या पोरीच्या आयुष्याचा. काय करू सांगा ना, मग असं बोलू नको तर. मंगल, शांत हो. हे बघ, आपण कुणाचं वाईट केलं नाही ना, मग आपलं बी काय वाईट होणार नाही. विश्वास ठेव, सगळं नीट होईल. मला काहीही करून त्या बाईला भेटलंच पाहिजे.